हॅलो फूडीज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवूया होममेड रवा केक. आणि तो रवा केक आपण एअर फ्रायरमध्ये बनवूया. ज्यासाठी सर्वात आधी मी दही जी आहे ती थोडी पाणी त्याचं पूर्ण निघतपर्यंत दही ठेवलेली होती, ज्याने आपल्याला थिक कड भेटेल. तो मी थिक कड वापरलेला आहे. त्यानंतर त्यात मी पावडर शुगर टाकलेली आहे, घी टाकलेला आहे, व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आणि दूध टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचे पूर्ण लम्स निघतपर्यंत त्याला चांगलं मिक्स करा, लम्प फ्री करा त्या मिक्सचरला. त्यानंतर त्यात मी रवा टाकून त्याला परत मिक्स करून घेतलेला आहे. जास्त पण जाड नको आहे आपल्याला आणि जास्त पण फ्लोई नको आहे बॅटर, थोडासा मीडियम बॅटर पाहिजे. तर तुम्ही ती कन्सिस्टन्सी एक बॅलन्स ठेवा. आणि त्यानंतर मी हा बॅटर आहे तो 20 to 30 मिनिटसाठी रेस्ट करायला ठेवलेला आहे. 20 to 30 मिनिट्स नंतर त्यात मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. बेकिंग सोडा बेकिंगच्या थोडा आधी टाका, खूप आधी टाकून ठेवू नका, कारण की त्याची पॉवर जाते. त्यानंतर बेकिंग सोडा टाकल्यावर पण त्याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. टीन सर्वात पहिला मी ग्रीस केलेला आहे घीनी, त्याच्यावर मी पार्चमेंट पेपर टाकून ठेवलेला आहे. त्यानंतर आपला जो हा मिक्सचर आहे तो आपल्याला त्या टीनमध्ये पोर करून घ्यायचा आहे. पोर करून झाल्यावर आपला जो टीन आहे तो 2-3 वेळेला टॅप करून घ्या, ज्याने जे एअर बबल्स आहेत ते चांगले निघून जातील आपले. टॅप करून झाल्यावर मी हे एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे बास्केटमध्ये आपण ठेवूया हा टीन. त्यानंतर 20 to 25 मिनिटसाठी 180 डिग्री सेल्सिअसवर ह्याला बेक करून घ्यायचं आहे. तरी टूथपिक टाकून बघा, जरी तुमचा नसेल निघत हा क्लीन टूथपिक, तर तुम्ही अजून 5 मिनिटसाठी 180 डिग्री सेल्सिअसवर ह्याला बेक करू शकता. आणि असा आपला जो होममेड रवा केक आहे हा रेडी आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय पण करा आणि मला ते पण कमेंट्समध्ये सांगा की तुमच्यासाठी ही रेसिपी कशी वर्कआउट झाली. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. ऑल्सो डू फॉलो माय Insta ID, लिंक इन द डिस्क्रिप्शन.